गेल्या अनेक दिवसाचं माझं आणि कोल्हापूरकरांचं स्वप्न आज पूर्ण होत आहे. अभिनंदन. थँक्यू. तुमच्या प्रयत्नाला यश आलाय. माझ्या गोष्टीला पण ऑल द बेस्ट डॅडी. ऑल द बेस्ट. थँक्यू. ऑल द बेस्ट. कसं ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. आज माझ्या जीवनातला एक महत्त्वाचा आणि खूप आनंदाचा दिवस आहे. कारण या दिवसासाठी मी खूप मेहनत केलेली आहे, खूप कष्ट केलेलं आहे. तो दिवस म्हणजे कोल्हापूरच्या विमानतळाचा आज लोकार्पण सोहळा. देशाचे लाडके प्रधानमंत्री मोदीजी यांच्या हस्ते होणार आहे. ऑनलाईन ते शुभारंभ करणार आहेत. हवाई उड्डाण मंत्री सिंधिया साहेब हेही ऑनलाईन उपस्थित राहणार आहेत. आणि महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे स्वतः आज कोल्हापूर एअरपोर्टवरती या उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत. खरं म्हणजे माझ्यासाठी हा दिवस एवढा महत्त्वाचा यासाठी आहे कारण मी 2014 साली ज्यावेळी मी लोकसभेच्या निवडणुकीला उभा राहिलेलो होतो त्यावेळी मी लोकांच्याकडून कोल्हापूरच्या विकासासाठी तुमच्या खासदाराकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत हे प्रश्न मी लोकांच्याकडून जनतेमध्ये जाऊन घेत होतो. त्यावेळी खूप लोकांनी सांगितलं होतं की कोल्हापूरची विमानसेवा सुरू झाली पाहिजे. कोल्हापूरची विमानसेवा 15-20 वर्ष बंद होती. अनेक लोकप्रतिनिधींनी ही विमानसेवा आपण सुरू करत आहोत घोषणा केल्या, तारखा डिक्लेअर केल्या, परंतु काही होत नव्हतं. आणि मग मी ज्यावेळी खासदार होऊन गेलो त्यावेळी लोकसभेमध्ये मी खूप वेळा हा प्रश्न लोकसभेमध्ये मांडला. मैडम, आप जानते हैं कोल्हापुर बहुत ही प्रॉस्परस प्लेस है. कोल्हापुर में पर्यटन उद्योग बहुत बड़ी पैमाने पे बढ़ रहा है. वहाँ का एयरपोर्ट मैडम 2011 दिसंबर तक चल रहा था, फंक्शनल था. उसका लाइसेंस उसके बाद खत्म हुआ है. पिछले 2 साल से जब से मैं एमपी बना हूँ मैं कोशिश कर रहा हूँ वो लाइसेंस रिवोक हो. लाइसेंस बनाने के लिए हमने एयरपोर्ट अथॉरिटी और डीजीसीए को प्रपोजल दिया है. 2 साल से मैंने डीजीसीए और एयरपोर्ट अथॉरिटी के ऑफिस के 10-10 चक्कर लगाए. हर बार कोई क्यूरी निकालती है, उनकी कमेटी आती है, सर्वे होता है, वापस जाते हैं, फिर मैं जाके मिलता हूँ, पर अभी तक ये नहीं हो पाया है. कई सारे रीजनल छोटे ऑपरेटर्स हैं जो वहाँ पे फ्लाइट शुरू करना चाहते हैं, पर जब तक लाइसेंस नहीं होता है शेड्यूल ऑपरेशन हम शुरू नहीं कर सकते. मैं आपके माध्यम से मंत्री से जानना चाहता हूँ कि आपने अभी रीजनल कनेक्टिविटी में कोल्हापुर का इंक्लूजन किया है, मैं आपका आभारी हूँ, लेकिन ये लाइसेंस जब तक शुरू नहीं होगा फ्लाइट शुरू नहीं हो पाएगी. मैं आपसे जानना चाहता हूँ कब तक लाइसेंस होगा. धन्यवाद अध्यक्ष जी, आपने मुझे बोलने का मौका दिया. अध्यक्ष जी, प्रधानमंत्री जी ने 2014-15 में छोटे शहरों को बड़े शहरों से एयर कनेक्टिविटी से जोड़ने के लिए बहुत ही महत्वपूर्ण योजना उड़ान योजना बनाई. मैं सरकार का आभारी हूं कि उसमें जो मैं जब से मैं चुनाव जीता था 2014 से 4 बार मैंने यहां मांग की थी कोल्हापुर को मुंबई से जोड़ा जाए. 17 अप्रैल 2018 को मैडम ये सर्विस शुरू हो गई. 2 महीने बहुत अच्छे से चले. पूरा 90% उसको हम बुकिंग देते थे और अगले 3 महीने का भी बुकिंग हमने दिया था. फिर भी 20 अप्रैल को अचानक से वो डेक्कन चार्टर जिसने एयर सर्विस शुरू की थी अचानक से बंद कर दिया. कोई भी रीजन नहीं दिया. जब हमने पूछा तो उन्होंने कहा कि कोई टेक्निकल इश्यू है. अध्यक्ष जी, आप जानते हैं कोल्हापुर बहुत ही ऐश्वर्य संपन्न जगह है. महालक्ष्मी का मंदिर वहां पे है, लाखों टूरिस्ट वहां पे आते हैं, कल्चरल हेरिटेज है, इंडस्ट्रियल डेवलपमेंट भी अच्छी हो रही है. तो मैं समझता हूं कि मैंने मंत्री से मिलके ये जो कंपनी है प्रोफेशनलिज्म नहीं है, इसको ब्लैकलिस्ट करना चाहिए और दूसरी कोई भी कंपनी हो जैसे
इंडिगो है, स्पाइसजेट है, समझ गई एक सेकंड, स्पाइसजेट एयर एशिया है, गवर्नमेंट की कंपनी है, उनको ये कोल्हापुर मुंबई शुरू करने की इजाजत दी जाए। कोई इनको 6 महीने रुकने की जरूरत नहीं है। उड़ान योजना के तहत ही ये एयर सर्विस फिर से शुरू की जाए, ये हमारे कोल्हापुर के लोगों की डिमांड है। धन्यवाद अध्यक्ष जी। एक वेळा मंत्री महोदयांनी मला बोलवलं आणि त्यांनी एअरपोर्ट अथॉरिटी बरोबर आणि DGCA बरोबर एक मीटिंग सुद्धा आपली केली. आणि मग एअरपोर्ट अथॉरिटीचे चेअरमन त्यावेळेचे मावपत्रा म्हणून एक चेअरमन होते, त्यांच्याकडे मी फॉलोअप घ्यायला सुरू केला. एकदा मंत्री महोदयांनी सांगितल्यामुळं आणि लोकसभेमध्ये आवाज उठवल्यामुळं त्याला गती झाली होती. आणि महापत्रा साहेबांना मी ज्यावेळी भेटायचो ते मी बोलायचो, भेटायचं, पत्र द्यायचं, चर्चा व्हायची, ते हो हो म्हणायचे. एक दिवस त्यांनी मला असं सांगितलं की हे कोल्हापूरचं विमानतळ कसं चालू होईल, हे छोटंसं तुमचं शहर आहे, तिथून लोक कुठं जातील, त्या विमानतळावर खर्च करण्यासाठी 200-250 कोटी रुपये निधी लागेल, तो जे ऑपरेशनल नाही आहेत अशा विमानतळावरती देणं शक्य आहे का, अशा अनेक शंका आणि चिंता त्यांनी व्यक्त केल्या. आणि त्यावेळी मी त्यांना कॉन्फिडन्स दिला की केंद्र सरकारचा हिस्सा केंद्र सरकार देईल, राज्य सरकारचा जो इन्व्हेस्टमेंटचा हिस्सा आहे तो मी कसल्याही परिस्थितीत मिळवून देईल, ही मी त्यांना ग्वाही दिली. आणि विमानसेवा सुरू करण्यासाठी कोल्हापुरातून उद्योजकांच्याकडून आपण 6 महिन्याचे तिकीट्स आम्ही ॲडव्हान्समध्ये बुकिंग करू, जेणेकरून एअरलाईन सुरू होईल. अशा पद्धतीच्या 2 गोष्टी त्यांना सांगितल्यानंतर ते खूप खुश झाले. आणि ते म्हटले की मला स्वतः चेअरमन म्हटले की पहिल्यांदा मी असं काहीतरी ऐकतोय आणि मी तयार आहे. त्यांनी स्वतःच्या 70% हिस्सा घालत असलेल्याचं पत्र मला दिलं आणि महाराष्ट्र शासनानं महाराष्ट्राचा हिस्सा देण्याची जी प्रक्रिया ती पूर्ण करावी अशी मागणी त्यांनी केली. ते पत्र घेऊन मी सेम डे मुंबईला आलो. त्यावेळी अमल महाडिक साहेब आणि आमचे नामदार चंद्रकांत दादा पाटील यांना भेटून आम्ही थेट, त्यावेळी आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब होते आणि आम्ही फडणवीस साहेबांच्याकडे गेलो. फडणवीस साहेबांना चंद्रकांतांनी सांगितले की धनंजयनी पाठपुरावा करून आता कोल्हापूरच्या विमानतळाला आता मंजुरी मिळते, परंतु आपला शेअर आपल्याला द्यावा लागेल, तो साधारण 65 करोड रुपये आहे. फडणवीस साहेबांनी 1 मिनिटामध्ये त्या याच्यावर सही दिली, ते प्रपोजल मंजूर केलं. आणि त्यांनी हेही सांगितलं की एवढंच नाही, आणखीन काही निधी द्यावा लागेल किंवा आणखीन काही जमीन अधिग्रहण करावे लागेल तर ते सगळं तुम्हाला महाराष्ट्र सरकार सहकार्य करेल, हे शब्द त्याचे महत्त्वाचे होते. त्यांनी ते दिलेलं पत्र त्याच दिवशी 30% शेअरचं घेऊन मी मुंबईला दुसऱ्या दिवशी गेलो. दुसऱ्या दिवशी मुंबईला गेल्यानंतर एअरपोर्ट अथॉरिटीचे चेअरमन महापत्रांच्याकडे जेव्हा मी पत्र दिलं, ते आश्चर्यचकित झाले की तुम्ही एका दिवसात 65 करोडचं कसं काय तुम्ही निधी शासनाचा मंजूर करून आणला किंवा मंजुरी तुम्हाला मिळाली. तर मी म्हणलं की आम्हाला लोकांना जे शब्द दिलेले आहेत ते पूर्ण करण्यासाठी जे जे करावं लागतं ते आम्ही करतो आणि महाराष्ट्रामध्ये हे सगळे नेते मंडळी आहेत ते लोकांचे प्रश्नही जाणणार आहेत आणि तिथून त्याला प्रक्रिया ती गती सुरू झाली. एक खूप मोठा हर्डल कोल्हापूर विमानतळ सुरू करण्यामध्ये होता, तो म्हणजे जो प्रस्ताव इकडून DGCAकडे जावा लागतो मंजुरीसाठी, टेक्निकल सँक्शन ज्याला आपण म्हणतो, तो प्रस्तावच नव्हता DGCAकडे. इथं खूप सगळे सांगायचे विमानसेवा चालू होणार, या तारखेला होणार, त्या तारखेला होणार. पण ज्यावेळी प्रत्यक्षात मी DGCAकडे गेलो, आमच्या सत्यवती मॅडम होत्या, ते म्हणले कोल्हापूर का कोई प्रपोजलही नाही आहे. आणि मग त्याची सगळी शोधाशोध सुरू केली तर कोल्हापूर एअरपोर्टवरती बंद असल्यामुळे इथं कुठलीही कागदपत्र मिळाली नाहीत. इथं जे त्यावेळेचे अधिकारी होते त्यांनी सांगितलं की आम्ही हे प्रपोजल दिलंय का नाही मलाही काय सांगता येणार नाही आणि आम्ही नवीन प्रपोजल आता बनवू शकत नाही कारण आमच्याकडे बजेट नाही आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे विचारलं तर जिल्हाधिकारी म्हटले की आम्हाला तेव्हा अधिकार नाही आहे की आम्ही हे प्रपोजल बनवावं आणि तुम्हाला पटणार नाही. हे पैसे मी घातले त्यावेळी आणि तो प्लॅन बनवला, ते डिझाईन बनवलं आणि ती फाईल रेडी करून आपण जिल्हा अधिकारी कार्यालयामार्फत ही आपण DGCAकडे सबमिट केली आणि मग त्याची प्रक्रिया सुरू झाली. मग त्याच्या परमिशन्स मिळाल्या, त्या परमिशन्स मग निधी मिळाला, निधीची कामं सुरू झाली. विमानसेवा सुरू करत असताना सुद्धा कुठलीही एअरलाईन कोल्हापूरला यायला तयार नव्हती. एक छोटी एअरलाईन होती, नाव मी घेत नाही, 18 सीटर विमान आपण आणलं. त्या 18 सीटर विमानाला आणण्यासाठी आम्हाला खूप काही करावं लागलं कारण ते म्हटले कोल्हापूरहून कशी सेवा चालू होईल. तर मी इथल्या सगळ्या इंडस्ट्रियलिस्टना घेऊन एक मीटिंग कॉल केली आणि सगळ्या इंडस्ट्रियलिस्टना सांगितलं की अमुक अमुक रेट आहे आणि आपल्याला 6 महिन्याचे तिकीट सगळ्यांना ॲडव्हान्स घ्यायचे आणि प्रत्येक कंपनीनं रोजचं एक तिकीट या फ्लाईटचं बुक करायचं. आणि सगळे उद्योजक, तुम्हाला पटणार नाही,
मलाही आश्चर्य वाटलं. सगळे उद्योजक तयार झाले आणि त्यांनी तशी हमी दिली, तसं पत्र तयार केलं, त्या सगळ्या इंडस्ट्रीजची सही घेतली, त्या एअरलाईन कंपनीला दिली आणि ती विमानसेवा आली, विमानसेवा सुरू झाली. पहिलं विमान मी कोल्हापुरातून बचत गटांच्या महिला, काही शेतकरी, काही ज्येष्ठ नागरिक, काही आमचे पत्रकार, अशा 18 लोकांना मी स्वतः त्यांचे तिकीट्स काढले आणि ते विमान आपण मुंबईला पाठवलं. मी त्यांच्यासोबत गेलो, ते विमान परत आलं आणि तिथून ती विमानसेवा सुरू झाली. काही कालानंतर ती खंडित झाली. दुर्दैवानं मध्यंतरी माझा पराभव झाला, परत सगळ्याला ब्रेक लागला होता. आता भारतीय जनता पार्टीनं मला परत राज्यसभेवर खासदार म्हणून पाठवलं, त्याला गती आली. आज कोल्हापूरमधून आपण 5 ठिकाणी विमानसेवा सुरू आहेत. मुंबई, हैदराबाद, बेंगलोर, कोईमतूर आणि तिरुपती. आता 1-2 विमानसेवा बंद झाल्या आहेत, अहमदाबाद आणि तिरुपतीचं विमानसेवा या 1 तारखेपासून, एप्रिलपासून पुन्हा स्टार एअरची सुरू होते आणि अहमदाबादची एप्रिल महिन्यामध्ये एअरसेवा सुरू होते. आणखीन काही सेक्टरची मागणी आमच्या कोल्हापूर टूर्स अँड ट्रॅव्हल्स एजन्सीकडून होत आहेत. त्यामध्ये शिर्डी आहे, त्यामध्ये गोवा आहे, इंदोर आहे, नॉर्थला म्हणजे जयपूर किंवा किशनगड किंवा दिल्ली, अशाही काही मागणी आहेत. आणि साऊथला म्हणजे कोलकाता किंवा त्या भागात कुठेही. तर या सगळ्यासाठी आता पाठपुरावा सुरू आहे. उडान 5मध्ये या नवीन आता एअरलाईनची आपण मागणी करत आहोत. या डिसेंबर अखेर आणखीन 3 ते 4 विमानसेवा कोल्हापुरात सुरू होतील आणि मला विश्वास आहे की एखाद वर्षामध्ये कोल्हापूरची विमानसेवा ही आंतरराष्ट्रीय दर्जाची म्हणजे इंटरनॅशनल फ्लाईटसुद्धा इकडून निघू शकतील. त्यासाठी सुद्धा माझा प्रयत्न असणार आहे. आज मुख्यमंत्री महोदय येणार आहेत, मी त्यांनाही आज व्यासपीठावर विनंती करणार आहे. ज्या पद्धतीनं केंद्र सरकार RCS म्हणजे रिजनल कनेक्टिव्हिटी स्कीम अंतर्गत या सगळ्या विमानसेवांना एक फंडिंग करत असतं, म्हणजे 50% सीटचे पैसे केंद्र सरकार देतं, त्याच पद्धतीनं राज्य सरकारनं सुद्धा VGF म्हणजे व्हायबिलिटी गॅप फंडिंग हे जर राज्य सरकारनं करण्याचा निर्णय घेतला. मी या संदर्भात आमचे सन्माननीय नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याही या विषयावर बोललेलो आहे आणि ते तत्वता तयार आहेत, म्हणजे त्यांनी पॉझिटिव्ह अप्रोच दाखवलेला आहे. ते जर राज्य सरकारला तो जर विषय हातामध्ये घेतला तर ही जी सगळी छोटी शहरं आहेत ही सगळी एअर कनेक्टिव्हिटीने जोडली जाऊ शकतील आणि एअरलाईन्सना सुद्धा कॉन्फिडन्स येईल की बाबा या विमानसेवा या सेक्टरमधून सुरू होऊ शकतील. 50% शेअर हा गव्हर्नमेंट देत असल्यामुळं त्यांना त्यांचे लॉसेस होणार नाहीत आणि दळणवळणाची साधनं वाढली की सगळ्याच उत्कर्ष होत असतो. कोल्हापूर जिल्हा हा सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहे. दरडोई उत्पन्नामध्ये, पर कॅपिटल इन्कममध्ये कोल्हापूर देशात 2ऱ्या क्रमांकावर आहे आणि मग त्यामुळं अशा व्यवस्था असणं याच्यामुळं मॅनिफोल्ड्स ग्रोथ होत असते. मी तुम्हाला सांगतो आज की इथून पुढं पर्यटनामध्ये वाढ होईल, खूप मोठ्या प्रमाणात औद्योगिक क्षेत्रामध्ये वाढ होईल, कृषी क्षेत्रामध्ये खूप आपला सगळा माल, आपलं सगळं भाजीपाला, फुलं ही वेगवेगळ्या शहरांमध्ये जातात, त्याच्यासाठी फायदा होईल. कार्गो हब सुरू करण्यासंदर्भात परमिशन मिळालेले आहे ऑलरेडी. तर या सगळ्यामध्ये अर्थव्यवस्थेला सुद्धा एक मोठा बूस्टर या कोल्हापूरच्या नवीन टर्मिनलमुळं भविष्यात मिळेल याचा मला विश्वास आहे आणि खात्री आहे. आणि आज अशा या विमानतळाचं उद्घाटन होत आहे. आपण तिथं आता थोड्याच वेळात पोहोचणार आहोत. आत्ताच कोल्हापूरच्या विमानतळाचं देशाचे प्रधानमंत्री आदरणीय मोदीजी यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न झालेलं आहे.
महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब हे आता येऊन त्यांनी आत्ताच विमानतळाची टूर घेतलेली आहे कोल्हापूरच्या. तुम्ही आता बघू शकताय की 5 एअरलाईन्स वेगवेगळ्या चालू शकतील असे काउंटर्स आता इथं अद्ययावत अशा पद्धतीचे काउंटर्स बनवलेले आहेत. लगेज हँडलिंग इथं आपल्या कोल्हापूरच्या विमानतळाचा पूर्ण मॅप आहे. आत्ता जी स्ट्रिप आहे ती आणि एक्सटेन्शन जे होणार आहे याची माहिती आत्ता आपण या ठिकाणी दिलेली आहे. ही जी इमारत आहे त्याचं एक मॉडेल बनवलेलं आहे आणि हे सगळे पिक्चर्स आत्ता आपण मुख्यमंत्री महोदयांना कशा पद्धतीनं कोल्हापूरच्या विमानतळाची डेव्हलपमेंट झाली हे आपण दाखवलेलं आहे. तुम्ही बघू शकता इथं की कोल्हापूरची जी ऐतिहासिक वारसा स्थळ आहेत, भवानी मंडप असेल, पन्हाळागड असेल, त्याचे जे आर्चेस आहेत त्या काळी बनवलेले तसेच आर्चेस कोल्हापूर विमानतळाला बनवलेले आहेत. म्हणजे ऐतिहासिक वारसा जो आहे तो जोपासण्याचं काम केलं आणि पूर्ण फसाड जो आहे तो ब्लॅक स्टोन, जो ज्योतिबाचा काळा दगड आहे त्या ब्लॅक स्टोनमध्ये पूर्ण फसाड बनवलं आहे. आतून पूर्ण अद्ययावत आहे पण बाहेरून त्याला हेरिटेज लुक देण्याचं काम केलं. ही सगळी माहिती दिली. या ठिकाणी आपण बघू शकताय छत्रपती राजाराम महाराजांनी 1949 साली कोल्हापूरच्या विमानतळाची सुरुवात केली होती. त्याचे हे रिअल पिक्चर्स आहेत आणि त्यावेळी मुंबईवरून एक विमान आलेलं होतं कोल्हापूरमध्ये. ते स्वतः राजाराम महाराजांनी त्यांचे काही फोटोज आहेत. काही महिला विमानातून जाताना त्यावेळेचे फोटोज हे इथे एक गॅलरी खास बनवलेली आहे कारण त्यांच्या आठवणीमध्ये ही गॅलरी इथं बनवण्यात आलेली आहे. आपण आज जाऊया. केंद्रीय मंत्री हवाई उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधियाजींचं एक असं म्हणणं होतं की कोल्हापूरच्या विमानतळाला सारे ऐतिहासिक विषय दिसले पाहिजेत आणि तुम्ही बघू शकता एक छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळ्याचा एक पेंटिंग म्हणजे जवळजवळ 60 फूट बाय 30 फुटाचं एक पेंटिंग साऊथचे काही लोक आर्टिस्ट आणून इथं बनवलेलं आहे. म्हणजे ज्यावेळी लोक वेटिंग लाऊंजमध्ये बसतील त्यावेळी ते इथं हे सगळं पाहू शकतील आणि एक फील आपला महाराष्ट्राचा आपल्या इतिहासाचा येईल. तुम्ही इकडे बघू शकता एक दालन बनवलेलं आहे. याच्यामध्ये कोल्हापुरी चप्पल जे देशात प्रसिद्ध आहे, जगात प्रसिद्ध आहे असं एक दालन जोडे म्हणून इथं ठेवण्यात आलेले आहेत. म्हणजे इथं जे लोक फ्लाईटसाठी जे वेट करत असतील तर फ्लाईटसाठी वेट करत असताना त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी बघाव्यात की कोल्हापूरचं वैशिष्ट्य काय आहे. तर आज इथं हे कोल्हापुरी चप्पलचं दालन इथं दिसतंय. सगळ्या वेगवेगळ्या पद्धतीच्या इथल्या ज्या ब्रँड्स आहेत त्याची माहिती आणि चप्पल्स इथं दिलेले आहेत. काही आणखीन स्टॉल्स इथे येणार आहेत. कोल्हापुरी ज्वेलरी, कोल्हापुरी साज वगैरे ज्याला आपण म्हणतो, बचत गटांना इथं स्टॉल्स दिले जाणार आहेत. असे एक अद्ययावत दालन इथं आपल्याला कोल्हापुरी चप्पलसुद्धा पाहायला मिळतं. 2 गेट्स ठेवलेले आहेत, 1 आणि 2. या गेटमधून बाहेर जाऊन त्या एअरलाईन्सच्या बसेस असतील त्या बसच्या माध्यमातून फ्लाईटपर्यंत जाता येईल अशी व्यवस्था केलेली आहे. आणि एका वेळी 5 फ्लाईट्स इथं थांबू शकतील अशा पद्धतीचा स्पेस इथं निर्माण केलेला आहे. म्हणजे वेगवेगळ्या फ्लाईट आल्या तर त्या एका वेळी इथं थांबू शकतात. तर आपण आता वॉकथ्रू करत असताना पाहिलं की पूर्वीचं जे एअरपोर्ट होतं त्यामध्ये 100 लोकांची वेटिंग एरिया आणि कॅपॅसिटी होती. आता इथं साधारण जो सगळा सर्वे एरिया आहे तो 500 लोकांचा सर्वे एरिया केलेला आहे. आणि हा जो एक रिक्रिएशन एरिया स्पेस आहे इथं बघतो की आपण कोल्हापूरची काही इथली लाईव्ह पिक्चर्स इथं केलेले आहेत. त्याचे आर्टिस्टसुद्धा इथं आहेत. विजय टिपुगडे आमचे मित्र आहेत आणि मंगेश शिंदे हे तुम्ही साईज बघू शकता. हे पेंटिंग्स जगाच्या बाजारात कुठेही तुम्हाला मिळणार नाहीत असे भव्य पेंटिंग्स इथं आहेत. आणि हे ॲक्च्युअल जे आपले स्थळ आहेत त्याचे पेंटिंग्स यांनी केलेले आहेत. आणि हे कोल्हापूर हे कलाकारांचं माहेरघर आहे. हे तुम्हाला इथं या कलाकारांकडे बघितल्यानंतर आणि त्यांचे पेंटिंग्स बघितल्यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल. मी या दोन्ही कलाकारांचं सुद्धा मनपूर्वक अभिनंदन करतो. कोल्हापूरच्या विमानतळाचं आणखीन एक वैशिष्ट्य, कोल्हापूरची कन्या असणारी राजमाता त्यांचं सुद्धा एक अतिशय सुंदर आणि देखणं पोर्ट्रेट ताराराणी यांचं या ठिकाणी आपण केलेलं आहे. विवेक कवाळे हे आर्टिस्ट आहेत. तुम्ही याचा साईज बघू शकता. म्हणजे मी जे सांगत आलो की लोक इथं आत ज्यावेळी येतील त्यावेळी कोल्हापूरची वार्षिक ऐतिहासिक स्थळं बघत असताना महाराणी ताराराणीने सुद्धा उल्लेख जो होतोय तो इथं त्यांना पाहायला मिळेल. हे एक रिझर्व्ह लाऊंज याची व्यवस्था केलेली आहे. तर हे डिपार्चर आणि अरायवल दोन्हीसाठी डिपार्चर लॉन्च केलेलं आहे. काही VIP लोक येतात तर त्यांच्या बसण्याची व्यवस्था चांगली, अद्ययावत टॉयलेट्स, पॅन्ट्रीची व्यवस्था, चहा कॉफी, सगळे एअरपोर्टचं स्टाफ इकडं आता उपस्थित आहे. पूर्वीच्या विमानतळाला लगेजसाठी काय व्यवस्था नव्हती. बॅग्स स्वतः कॅरी करायला लागायच्या. पण इथं आपण बघू शकता की 2 कन्व्हेनर बेल्ट
इथं आता अद्ययावत मॉडर्न पद्धतीचे बनवलेले आहेत आणि रिक्रिएशन एरिया खूप चांगला स्पेस ठेवलेला आहे. आज त्याचाही शुभारंभ झाल्याला सुरुवात झालेली आहे. 15 दिवसामध्ये 1 महिन्यामध्ये हे आता ऑपरेशनल होईल. तुम्ही इथं सुद्धा बघू शकता वेगवेगळे पेंटिंग्स आहेत. ज्योतिबाचं तर दर्शन घेऊ शकता, महालक्ष्मीचं दर्शन घेऊ शकता. अनेक प्रकारचे पेंटिंग्स म्हणजे पॅलेसचं पेंटिंग इथं आहे आणखीन पद्धतीचे आणि काही परराज्यातले सुद्धा कलाकार आणून त्यांनीसुद्धा इथं सगळे असे पेंटिंग्स बनवले. म्हणजे एक सुंदर थोडंसं आर्टिस्टिक अशा पद्धतीचं विमानतळ तयार करण्याचा प्रयत्न इथं केलेला आहे. या विमानतळामध्ये वैशिष्ट्य म्हणजे पेंटिंग्स खूप चांगले बनवलेले आहेत. तुम्ही इथं पाहू शकता की महालक्ष्मी मंदिराचं पेंटिंग आहे, आपल्या पंचगंगेवरचं एक पेंटिंग आहे, ज्योतिबा देवालयाचं पेंटिंग आहे, खिद्रापूरचं मंदिर जे ऐतिहासिक स्थळ आहे त्याचंही पेंटिंग इथं आहे. आणि हे सगळे पेंटिंग्स इथं करत असताना त्याची सगळी माहिती इथं दिलेली आहे आणि याच्याचबरोबर ऑडिओ पण तुम्ही ऐकू शकता की त्या विषयाचे तुम्ही हेडफोन लावून ही सगळी माहिती तुम्हाला मिळेल. आणि मग इकडून लोक इकडून बॅग लगेज घेऊन बाहेर जाऊ शकतील आणि डिपार्चरहून बाहेर पडू शकतील. साधारण 200 गाड्यांचं पार्किंग एका वेळेस होऊ शकेल अशा पद्धतीची सुद्धा इथं व्यवस्था केलेली आहे. टी कॉफी सेंटर्स किंवा ब्रेकफास्टचे सेंटर्स या सगळ्या गोष्टीसुद्धा इथं आता इन्कॉर्ड केलेल्या आहेत. त्यामुळं एक परिपूर्ण अद्ययावत असं एअरपोर्ट कोल्हापूरला मिळतं याचा मला खूप खूप अभिमान वाटतो.